सोलापूर महानगरपालिका निवडणुकांसाठी नुकतीच करण्यात आलेली प्रभाग रचना ही अन्यायकारक, विसंगत व नागरिकांच्या मूलभूत हक्कांना बाधा आणणारी असल्याची तीव्र टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदन सादर करून तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे। काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी हरकत घेताना नमूद केले की ही प्रभाग रचना 2011च्या जनगणनेनुसार आधारित असल्यामुळे शहरातील हद्दवाढ भागातील नव्या वस्त्या, वाढलेली लोकसंख्या आणि लाखो नवीन मिळकती यांचा विचारच केलेला नाही। परिणामी या भागाला विकास निधी अपुरा पडणार असून नागरिकांवर अन्याय होणार आहे। काही प्रभाग अतिशय लहान तर काही प्रचंड मोठे असल्याने विकास कामे प्रभावीपणे करणे अशक्य ठरणार असून नागरिकांना तक्रार कुणाकडे करावी हेच समजणार नाही, असे त्यांनी सांगितले। मतदार संख्येत असलेल्या असमतोलामुळे आरक्षण प्रक्रियेत गोंधळ होऊन इच्छुक उमेदवारांचे राजकीय भवितव्य धोक्यात येऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले। ही प्रभाग रचना काही विशिष्ट राजकीय पक्षांना लाभ देण्यासाठी करण्यात आल्याचा संशय असल्याचे नरोटे यांनी म्हटले आहे। शहरातील नागरिकांना आपला आवाज थेट पोहोचवता यावा यासाठी सिंगल वॉर्ड प्रणाली अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले। त्यांनी पुढे म्हटले की प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीपूर्वी लोकसंख्येत नैसर्गिक वाढ लक्षात घेऊन प्रभाग फेररचना केली पाहिजे आणि नगरसेवकांची संख्या देखील वाढवली पाहिजे। केंद्र सरकारने 2025 पासून जनगणना सुरू करण्याची अधिसूचना दिलेली असून नव्या जनगणनेनुसार सोलापूर महानगरपालिकेची सदस्य संख्या किमान 115 पर्यंत वाढणार आहे। ही वाढ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक ठरेल। तसेच सध्याची प्रभाग रचना तत्काळ रद्द करण्यात यावी, सिंगल वॉर्ड प्रणाली लागू करून न्याय व पारदर्शक रचना करावी, प्रत्येक प्रभागातील मतदार संख्या समान ठेवावी, नव्या जनगणनेनुसार नगरसेवकांची संख्या वाढवावी, प्रभाग रचनेला प्रक्रियेला मुदत वाढ देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली। पुढे बोलताना म्हणाले की महानगरपालिका निवडणुका या फक्त राजकीय नेत्यांच्या लढाया नसून शहराच्या विकासाचा आणि नागरिकांच्या दैनंदिन गरजांचा निर्णय घेणारी महत्त्वाची प्रक्रिया आहे। त्यामुळे प्रभाग रचना ही नागरिक केंद्रित, पारदर्शक व न्याय होणे आवश्यक आहे, असे चेतन नरोटे यांनी ठामपणे नमूद केले।